आढावा घेणार आहोत एनडीटीव्ही स्पेशलच्या माध्यमातून। तो प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंनी मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांनी सगळ्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं। तर अभिनेता अक्षय कुमारने देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार यांनी पहिल्यांदाच मतदान केलं। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे। बॉलिवूडकरांनी मतदान करून आपलं कर्तव्य बजावलेलं आहे। मतदान केंद्रावर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा स्टायलिश पारंपरिक रूप पाहायला मिळाला। तिनं आज बांद्र्यात मतदान केलं। राज्यात लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मतदान होत आहे। या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे। यावेळी हिंदी अभिनेते फरहान अख्तर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। मराठी नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा वेलफेअर हायस्कूल मधील मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहून त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। तर अभिनेते इम्रान हाशमी यांनी मतदान केलंय। आपल्या कुटुंबासोबत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलाय। सगळ्यांनी मतदान करावं असं आवाहनही सचिन तेंडुलकर यांनी केलं। अभिनेता ऋतिक रोशन यांनी सुद्धा आज आपल्या वडिलांसोबत जाऊन मतदान केंद्रावर मतदान केलं। अभिनेते रणवीर सिंग सह दीपिका पदुकोण यांनी मतदान केलंय। तसंच सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं। मलायका अरोरा यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय। मलायका अरोरा यांनी सुद्धा नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं म्हटलं। परेश रावल यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलाय। बॉलिवूडमधील सगळेच सेलिब्रिटी मतदानासाठी सकाळपासूनच गर्दी करत आहेत। तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मुंबईकरांना मतदान करून तुमचा हक्क बजावा असं आवाहन त्यांनी मुंबईकरांना केलं। तर अभिनेते संजय दत्त यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। संजय दत्त यांनी आपल्या खास अंदाजात चाहत्यांना मत देण्याचं आवाहन केलं। उद्योजक अनिल अंबानी यांनी सकाळी 7 वाजताच मतदार केंद्रावर जास्तीत जास्त जाऊन मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन सगळ्या नागरिकांना केलं आणि स्वतः देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदानाचा रेकॉर्ड बनवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं। तरुण आणि महिलांना विशेष विनंती आहे। सेलिब्रिटीही म्हणतायत सुट्टी नको, मतदान करूया असं ते म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं। तसंच ही निवडणूक देशाच्या विकासाची निवडणूक असून या देशात पुन्हा एकदा नेतृत्व करण्याकरता जनता आतुरतेनं वाट पाहत असल्याचं देखील प्रतिपादन शिंदेंनी केलं। ठाण्यात मतदान केंद्रावर बोगस मतदान होणार असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला। निवडणूक अधिकाऱ्यांकडे तशी तक्रार देखील विचारेंनी केली आहे। तर सकाळपासूनच महिला उमेदवारांनी सुद्धा मतदान करायला सुरुवात केलेली आहे। यामिनी जाधवांनी मतदान केलं। ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क सकाळीच बजावला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला। कळवण तालुक्यातील दळवट गावी जाऊन त्यांनी हा मतदानाचा अधिकार बजावला।
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे देखील मतदानासाठी पोहोचले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर प्रवीण दरेकर यांनी सुद्धा सकाळीच मुंबईत मतदान केलं. पवईच्या हिरानंदानीमध्ये अनेक ईव्हीएम मशीन्स बंद पडल्यानं आदेश बांदेकरांनी व्हिडिओतनं रोष व्यक्त केलेला आहे. बूथ क्रमांक 157चे ईव्हीएम बंद पडल्यानं मतदारांमध्ये संताप पाहायला मिळाला. तर मतदान व्यवस्थित सुरू असल्याचा दावा प्रशासनानं केलेला आहे. तर नाशिकमध्ये यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळते. नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी लखनौमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. तर आज आपल्या राज्यातला शेवटचा टप्पा आहे आणि यात पियुष गोयल, निकम सावंत आणि श्रीकांत शिंदेंचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे सकाळपासूनच मतदारांमध्ये सुद्धा लगबग दिसते. मुंबईसह राज्यातल्या 13 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान आता पार पडतंय. भाजप आणि ठाकरेंसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. तर मतदानाचा टक्का वाढवण्याचं आव्हान सुद्धा या सगळ्याच उमेदवारांसमोर आणि सगळ्याच पक्षांसमोर आहे. पाचव्या टप्प्यात 8 राज्यातल्या 49 जागांवर मतदान होत आहे. रायबरेलीत राहुल गांधींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर अमेठीत स्मृती इराणींचं भवितव्य ठरणार आहे. धुळे शहरात मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. 92 वर्षीय वनिताबेन पटेल यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला. आजींकडे पाहून मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केलं. मुंबईतील भांडूप येथे गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते डमी मशीनवर मतदानासंदर्भात मार्गदर्शन करत होते आणि आता त्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे. अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप आणि आम्हाला सोडून गेलेले लोक पैशांचा पाऊस पाडत आहे आणि याला निवडणूक आयोग त्यांना मदत करत आहे. पण बंडखोरीमुळे जनतेमध्ये रोष असल्याचं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी अंबड पोलीस ठाण्यात जात कार्यकर्त्यांवर कारवाई का केली असा जाब विचारला. कार्यकर्ते भगवे कपडे घालून फिरत असल्याचं पोलिसांनी आरोप म्हणून सिद्ध केलं. पोलिसांना काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. माझ्या समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल, मात्र आता माघार नाही असं विधान मनोज जरांगे पाटलांनी केलं. आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. उद्या 12वीच्या परीक्षेचा निकाल लागणार आहे. दुपारी उद्या 12वीचा निकाल जाहीर होईल. धुळे शहरातील देवपूर मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनच सुरू झालं नसल्यानं मतदान प्रक्रिया खोळंबली होती. त्यामुळे मतदान सुरू होण्याची वाट पाहत उभे होते. प्रशासनाकडनं त्यासाठी प्रयत्न देखील सुरू झालेले होते. पालघर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड्रायडे असूनही पालघर तालुक्यातील बोईसर नजीकच्या सरावली आनंदीनगर येथे मटण दारू पार्टी सुरू असल्याची धक्कादायक घटना घडली. दारू पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे पालघरमध्ये आचारसंहिता भंग पावल्याचं स्पष्ट झालंय. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या बेलसवाडी येथे गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोठ्यातील 6 गुरांचा होरपळून मृत्यू झाला. तर या घटनेत 3 ट्रॅक्टर्स आणि इतर शेती साहित्य जळून भस्मसात झालं. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान देखील झालंय. जालना शहरातील महावीर चौकात एसबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना घडली. शहरात भर चौकात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून बँक अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अधिकाऱ्यांकडून पोलिसांना प्रतिसाद मिळत नसल्यानं तपासात अडचणी येत असल्याचं पाहायला मिळालं.
पनवेलमधील कापड गल्लीतल्या एका दुकानाला भीषण आग लागली. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. इराणच्या अध्यक्षांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा अजूनही शोध सुरू आहे. बर्फाळ भागामुळे बचाव कार्यात अडथळे येतात. अध्यक्ष रईसींबाबत कोणती माहिती मिळाली नाही. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर नागरिकांनी गोंधळ घातल्याचं समोर आलं. मतदार यादीत काहींची नावं नसल्यानं नागरिकांनी गोंधळ घातला असून तिथे ठिय्या आंदोलन सुद्धा केलं आहे. मालेगावच्या मेहुणे दिंडोरी गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. गावातील तिन्ही मतदान केंद्रांवर मतदारांनी पाठ फिरवली. दुष्काळी अनुदान, पिण्याचं पाणी, सिंचन पाणी, जनावरांच्या चाऱ्यासह गावात विकास कामं न झाल्यानं ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. नाशिकच्या चांदवड तालुक्यात काही तरुणांनी कांद्याला भाव नसल्यानं निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला ते गेल्याचं पाहायला मिळालं. मात्र पोलिसांनी त्यांना अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितलं. यावरून तरुणांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली.